ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। 22 सप्टेंबर रोजी विधिवत घटस्थापना करून तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव सुरुवात होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर नगर प्रशासन आणि तुळजाभवानी मंदिर संस्थान जय्यत तयारी करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपण आता घाटशीळ पार्किंगवरती आहोत आणि या ठिकाणी भव्य असा वॉटरप्रूफ मंडप आपल्याला मारलेला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी जवळजवळ 15 ते 20 हजार भाविकांची सोय या ठिकाणी होणार आहे। वॉटरप्रूफ मंडप आहे, या ठिकाणी CCTV देखील बसवण्यात आलेले आहेत आणि एकंदरीतच सगळ्या सुविधा जी आहेत त्या सुविधा कशा प्रकारे भाविकांना दिल्या जातील हे सांगण्यासाठी आपल्याबरोबर आता नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत, नगरपालिकेचे इंजिनियर सुद्धा आपल्याबरोबर आहेत। सर मला सांगा कशा पद्धतीने नियोजन केले? शारदीय नवरात्र महोत्सव 2025च्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाची तयारी असणारा आमचा घाटशीळचा दर्शन मंडप आहे। आपण पाहू शकता की नगरपालिकेच्या वतीने जे जवळपास 25,000 भाविकांची क्षमता असलेला दर्शन मंडपाचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। बॅरिकेटिंग झाल्यानंतर या ठिकाणी मॅटिंग केलं जाईल, विद्युत व्यवस्था आहे, पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि व्हेंटिलेशनवरती सुद्धा आम्ही लक्ष दिलेलं आहे। यासोबतच CCTVच्या निगराणीखाली सुद्धा सर्व भाविक असणार आहेत। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी चप्पल स्टँड, क्लॉक रूम, ICUचं प्राथमिक उपचार केंद्र यासोबतच हिरकणी कक्ष सुद्धा आम्ही बनवलेला असून येणाऱ्या भाविकांची अटमोस्ट केअर घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। शहरामध्ये सुद्धा जवळपास 102 ठिकाणी आम्ही CCTV कॅमेराज बसवलेले आहेत। विविध पार्किंग्स आम्ही भाविकांसाठी उपलब्ध करून देत आहोत। यासोबतच जवळपास 300 ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केलेली असून शहर एक स्वच्छ आणि एक सुंदर दर्शनाचा अनुभव येणाऱ्या भाविकांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत। आपल्याबरोबर इंजिनियर देखील आहेत। मला सांगा ही मंडप जी आहे ह्याच्यामध्ये किती म्हणजे कुठली रांग आहे भक्तांची आणि काय सांगाल त्याच्या? नगर परिषद तुळजापूर मार्फत शारदीय नवरात्र महोत्सव 2025 करता घाटशीळ पार्किंग येथे दर्शन मंडप मारलेले असून या ठिकाणी धर्मदर्शन, मुखदर्शन, अभिषेक व पेड दर्शन करता स्वतंत्र रांगेची तयारी केलेली आहे बॅरिकेटिंगवर। आणि तसेच शहरामध्ये मुख्य रस्त्या ठिकाणी बॅरिकेटिंग, पोलिसांकरता 28 ठिकाणी पोलीस चौकी, चेक पॉईंट आणि प्रथम उपचार केंद्र 10 ठिकाणी, शहरात RO वॉटरचे 7 ठिकाणी पाणपोईची सोय करण्यात आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच तुळजापूर शहरामध्ये नवरात्रीच्या महोत्सव काळामध्ये AI कॅमेऱ्याचा म्हणजे CCTVचा वापर होताना दिसतोय। मला सांगा AI कॅमेरे यावेळेस आपण बसवलेत, किती ठिकाणी बसवले? AI कॅमेरे हे 2 ठिकाणी आहे, दर्शन मंडप आणि मंदिरामध्ये असणार आहे। त्याच्यामध्ये फेस रिकग्निशन, पीपल्स काउंट आणि क्राउड मॅनेजमेंट हे 3 फंक्शन त्याच्यामध्ये असणार आहे। फेस रिकग्निशनमध्ये हरवलेल्या व्यक्तींना शोधून काढणे ह्याच्यामध्ये मदत होणार आहे। पीपल्स काउंटमध्ये किती भाविक दर्शनासाठी पूर्ण नवरात्र याच्यामध्ये आले ह्याची गिनती आपल्याकडे मोजमाप आकडा राहणार आहे। आणि क्राउड मॅनेजमेंटमध्ये समजा एखाद्या ठिकाणी आपल्याला एक 200 लोकच घ्यायचे, त्या ठिकाणी 200 लोकांच्या वर जास्त गेलं तर त्याचा एक आपल्याला अलार्म वाजणार आहे। अशा प्रकारे त्याचं नियोजन केलेलं आहे। म्हणजे मंदिरात किती, सभा मंडपामध्ये किती आणि शहरामध्ये किती? दर्शन मंडपात जवळपास 4 कॅमेरे यायचे असणार आहे, मंदिरात 3 कॅमेरे असणार आहे आणि शहराच्या दृष्टिकोनातून 102 कॅमेरे कार्यान्वित करण्यात आलेले आहे। एकंदरीत जर पाहिलं तर अशा पद्धतीनं तुळजाभवानी मंदिर संस्थान जे आहे येणाऱ्या भाविकांसाठी आणि येणाऱ्या नवरात्र महोत्सवासाठी तयार असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर। ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।